नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागात आपण पाहणार आहोत. बिल्डर घरी सगळ्यांना म्हणत असतो, माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही सांगून ठेवतोय, नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही. तर अभि म्हणतो, हो मी सांगतो बाबांना, तुमचा निरोप देतो मी. बिल्डर तेथून जातो तर ईशा लगेच अभिला ओरडत म्हणते, तुला खरंच माहिती नव्हतं बाबांनी यांच्याकडून पैसे घेतलेले? तर अभि म्हणतो नाही. आणि तो ईशाला म्हणतो, म्हणजे तुला माहिती होतं? तर ईशा लगेच म्हणते, नाही मला सुद्धा माहिती नव्हतं, मला पण हे आत्ताच कळलं. काय चाललंय बाबांचं, त्यांनी मला का नाही सांगितलं? तर अनघा लगेच म्हणते, तो बिल्डर म्हणाला तसंच दिसतंय, बाबांनी आधी आप्पांना फसवलं आणि जागा हडप केली, आता तुम्हाला दोघांनाही फसवणार असंच वाटतंय. तर आरोही सुद्धा म्हणते, हो ना, आता त्यांनी फ्लॅट प्रॉमिस केलाय, पण उद्या जर त्यांनी दिलाच नाही तर? अशा माणसांवर कसा विश्वास ठेवणार ना? ईशा म्हणते, माझे बाबा कधीच असं करणार नाहीत. तर अनघा म्हणते, हो खात्री आहे तुला? तर आरोही लगेच म्हणते, आणि बाबांबरोबर संजनाताई आहेत, त्यामुळे काय सगळंच अवघड आहे. अनघा म्हणते, मला तर असं वाटतंय की तुम्हाला फक्त आमिष दाखवलं जातंय. आणि ती अभिला म्हणते, विचार कर, म्हणजे टॉवरही नाही, हा बंगलाही नाही, तर रस्त्यावर राहण्याची वेळ येईल तुझ्यावर. आरोही म्हणते, हो ना, संजनाताई काहीही करू शकतात, आणि बाबा काय सध्या त्यांच्याच तालावर नाचतायत ना. पण तुम्ही दोघांनी काळजी घ्या, बी केअरफुल. इकडे कोर्टामध्ये देशमाने यशला म्हणत असतो, तुम्ही खूपच रागीट दिसता. तर यश म्हणतो, हो पण मी उगीच चिडत नाही, त्यामागे काहीतरी कारण असतं. उदाहरणार्थ मला राग आला होता जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईला चीट केलं होतं. त्यांनी माझ्या आईला फसवून संजनाशी लग्न केलं, ते सुद्धा मला सहन झालं नव्हतं. तर देशमाने म्हणतो, म्हणून तुम्ही संजना मॅडमच्या घरी जाऊन त्यांना अनेक वेळा धमकावलंत, रात्री अपरात्री जाऊन आरडाओरडा केलात. तर यश म्हणतो, हो हे सगळं मी केलंय, मी तिला धमकावलं होतं, पण ते सगळं तेवढ्यापुरतंच होतं. हे सगळं करताना तिच्या केसालाही धक्का लागला नव्हता. आईला ज्या प्रकारे त्रास झाला त्यामुळे मी खूप हर्ट झालो होतो, दुखावलो गेलो होतो, आणि माझा राग शांत करण्याचा दुसरा कुठला मार्ग मला सापडत नव्हता, त्यामुळे माझ्या हातून हे घडलं. देशमाने म्हणतो, म्हणजे संजना मॅडम यांनी केवळ तुमच्या वडिलांशी लग्न केलं यामुळे तुम्ही दुखावला गेलात? तर यश म्हणतो, तुमच्यावर हा प्रसंग आला असताना तर तुम्हाला कळालं असतं काय वाटतं ते. त्यांनी दुसरं लग्न केलं त्यापेक्षा त्यांनी ज्या प्रकारे माझ्या आईला ट्रीट केलं त्याच्यामुळे मी जास्त चिडलो. आईला होणाऱ्या यातना मी बघायचो, मला त्रास व्हायचा. माझी आई गृहिणी होती आणि मला अभिमान वाटतो त्याचा, पण माझ्या वडिलांनी अक्षरशः माझ्या आईचं डोरमॅट बनवून ठेवलं होतं. तिला काय हवं काय नको याकडे त्यांचं लक्षच नसायचं. माझी आई कायम चार भिंतींच्या आत असायची. घरकाम करणं, मुलांची, नवऱ्याची, सासू सासऱ्यांची सेवा करणं, यातच धन्यता वाटायची तिला. खरं तर माझ्या आईच्या अंगात खूप कलागुण होते, पण त्याला परखणारे आमचे वडील नव्हते. त्यांनी आईला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला कसं दाबून ठेवता येईल हे ते बघायचे. माझे वडील आणि संजना 12 वर्ष एकत्र फिरत होते. त्याची साधी कुणकुण सुद्धा माझ्या आईला लागली नाही, म्हणजे ती किती सरळ मार्गी असेल याचा विचार करा. तिच्या मनात सुद्धा असं आलं नाही, कारण तिच्या मनात पाप नव्हतं, त्यामुळे कोणीतरी असं वागेल हे तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. संजना आणि माझ्या वडिलांनी मिळून माझ्या आईला खूप त्रास दिला. ते खूप खोटं बोलले तिच्याशी, कारण त्यांचा तो स्वभावच आहे. यांनी फक्त स्वतःच्या बायकोलाच नाही तर स्वतःच्या आईला सुद्धा, माझ्या आजीला सुद्धा फसवलंय. आजीची सिंपती मिळवण्यासाठी त्यांनी हार्ट अटॅकचं नाटक केलं होतं, आणि अर्थातच या सगळ्यात त्यांना संजनाची साथ होतीच. आणि मग इतकं सगळं खोटं वागल्यानंतर कोण नाही चिडणार? कोणाचा राग कसा ताब्यात राहील? तर देशमाने लगेच जज साहेबांना म्हणतो, प्लीज नोट, यश देशमुख स्वतः कबूल करतायत की त्यांचा राग त्यांना अनावर होतो. संजना देशमुख यांना याच गोष्टीचा खूप त्रास होतो. यश देशमुख यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका संभवतो. यश देशमुख आणि अरुंधती केळकर यांनी व्यवस्थित प्लॅन करून विनायकरावांना माझ्या आशिलावरती केस करण्यास भरीस घातलं, कारण त्यांना संजना देशमुख यांच्यावरती सूड उगवायचा होता, त्यांना बदला घ्यायचा होता. तर यश म्हणतो, खोटं आहे हे जज साहेब, आम्हाला कोणताही सूड उगवायचा नाहीये. आम्ही हे सगळं आमच्या आप्पांसाठी, या घरासाठी करतोय, कारण त्यांच्या मुलाने त्यांची फसवणूक केली आहे. आम्हाला आमच्या आप्पांना न्याय मिळवून द्यायचा आहे जज साहेब. तर देशमाने म्हणतो, यश देशमुख, इथे कोर्टात जर तुमच्या मते न्याय मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या आजोबांना न्याय मिळवून देणार का? तर यश म्हणतो, म्हणजे? तर देशमाने म्हणतो, आम्ही तुमचा पास्ट रेकॉर्ड चेक केला, तुमच्यावर क्रिमिनल केससुद्धा रजिस्टर्ड आहे, तुम्ही तुरुंगात राहून आलाय बरोबर ना? आणि तेव्हासुद्धा सुलेखा मॅडम यांनीच तुम्हाला बेल मिळवून दिला होता. देशमाने जज साहेबांना सांगत असतो, यश देशमुख स्वतः क्रिमिनल माइंडचे आहेत, त्यांचा त्यांच्या वडिलांवर आणि संजना देशमुख यांच्यावरती खूप राग आहे, म्हणूनच ते पेपर्स साईन करायला तयार नाहीयेत. सगळं चांगलं चालू असताना यश देशमुख यांच्यामुळे विनायक देशमुख यांनी त्यांच्या मुलावरती केस केली. हे सगळं एका सुडापोटी होतंय.
आणि याची कल्पना कदाचित विनायकराव देशमुख यांना आधीच होती, म्हणून त्यांनी यश देशमुख याला काही न सांगता पेपर्सवरती सह्या केल्या. पण नंतर त्यांनाही भीती दाखवून केस करण्याची जबरदस्ती केल्याची शक्यता नाकारता येत नाही. जज साहेब, माझ्या आशिलांना यश देशमुख आणि अरुंधती केळकर यांच्यापासून धोका आहे, त्यामुळे त्यांना स्वसंरक्षणासाठी यश देशमुख यांच्यापासून लांब राहायचंय. त्यामुळे समृद्धी बंगल्याच्या जागी लवकरात लवकर टॉवर उभा राहावा अशी माझ्या आशिलांची इच्छा आहे. माझ्या आशिलाच्या जीवाला धोका असल्यामुळे मी कोर्टाला विनंती करेल की लवकरात लवकर माझ्या आशिलांना न्याय मिळवून द्यावा. त्यानंतर बाहेर अरुंधती यशला म्हणत असते, मी तुला आधीपासूनच म्हणूनच सांगत होते, डोकं शांत ठेव. समोरचा वाटेल ते बोलायला लागल्यावर त्रास होतो अरे. तर आप्पा म्हणतात, यश आपल्याला माहीत होतं ना तो देशमाने असाच आहे, मग जाऊ दे ना, सोडून दे, शांत हो. तर यश म्हणतो, कसा शांत होऊ आप्पा, ते देशमाने माझ्यावर वाटेल ते आरोप करत होते. माझा भूतकाळ विसरण्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये, थेरपी सेशन्स घेतलेत. आता कुठे मी त्या सगळ्यातून बाहेर काढतोय, पण यांनी पुन्हा ते सगळं उपकरून काढलं. मला त्रास होतोय या सगळ्याचा. तर अरुंधती म्हणते, यश अरे मला माहीत नाहीये काय हे, आणि संजनाला सुद्धा याची पूर्ण कल्पना आहे, म्हणून तिने देशमानेंना मुद्दामून हेच प्रश्न विचारायला सांगितले असणार. तर यश म्हणतो, ते तर उघडच आहे. अनिश म्हणतो, यश जाऊ दे ना, संजना सगळ्यांबरोबर अशीच वागली, आपण बघितलंय ना कोर्टात. समोरच्याचं इमोशनली खच्चीकरण करून घ्यायचं आणि मग त्याच्याकडून हवं ते वधवून घ्यायचं, ही स्ट्रॅटेजी आहे तिची. यश म्हणतो, मला तर इतका राग आलाय ना तिचा, तिने आपलं घर तर तोडलंच आहे, पण मानसिक शांतता सुद्धा घालवलीये. अशी शिक्षा मिळायला हवी ना तिला. तर अरुंधती म्हणते, मिळणारच आहे यश, कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटत नाही, त्यांना योग्य ती शिक्षा मिळणारच आहे. पण आता तू मनाची तयारी कर बाबा. ते कसे प्रश्न विचारतात हे तुझ्या लक्षात आलंय ना आता. तेवढ्यात अनिरुद्ध तेथे येतो आणि तो म्हणतो, यश सॉरी, ती संजना. तर यश जरा चिडूनच म्हणतो, बाबा प्लीज माझं सांत्वन वगैरे करू नका, काही गरज नाहीये त्याची. तर अरुंधती म्हणते, अनिरुद्ध तुमच्या लक्षात येतंय का तुम्ही आणि संजनाने कुठला स्तर गाठलाय ते? अजून तुम्ही किती खाली घसरणार आहात? तर अनिरुद्ध म्हणतो, अरुंधती आता समोर जे येईल ना ते सोसायची तयारी ठेव, कारण याची सुरुवात तू केलीयस, आम्ही नाही. हा विचार हे सगळं सुरू करण्याआधी करायला हवा होतास. तर अरुंधती म्हणते, म्हणजे काय करायला हवं होतं मी? आई आप्पा फसवले जात आहेत हे उघड उघड दिसत असताना डोळे मिटून घ्यायला हवे होते. तर अनिरुद्ध म्हणतो, आप्पांना कोणीही फसवत नव्हतं, मुळात हा आमच्यातला मॅटर होता, तुला मध्ये पडण्याची गरज नव्हती, आम्ही आमचं बघून घेतलं असतं. कदाचित मी आप्पांना कन्व्हिन्स करण्यामध्ये सक्सेसफुल झालो असतो. यू नेव्हर नो. अगं केस करायचं हे त्यांच्या डोक्यात नव्हतं, तू त्यांच्या डोक्यात भरवलंस. तर आप्पा म्हणतात, अरे अरुंधतीचे उपकारच आहेत आमच्यावर, तिने केस करायला लावली म्हणून आम्ही तरलो, नाहीतर तू केव्हाच आम्हाला घरातून हाकलून लावलं असतंस. काय नेम तुझा? तर अनिरुद्ध लगेच म्हणतो, आप्पा अहो मी असं काही केलं नसतं. आप्पा म्हणतात, किती खोटं बोलशील रे, आम्ही घर सोडून गेलो होतो तेव्हा आम्हाला शोधायचे कष्ट तरी घेतले होतेस का तू? अरे आपले आई वडील मेलेत का जिवंत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला होतास का तू? नाही ना. त्यावेळी अरुंधतीनं जीवाचं रान केलं होतं आमच्यासाठी. अरे तू काय सांगतोस मला? तुला मला मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटतीये. तू एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतोस हे माहीत नव्हतं रे. अनिरुद्धच्या डोळ्यातून अश्रू येत असतात तर आप्पा त्याला म्हणतात, खोटे अश्रू डोळ्यात नको तुझ्या, हे नाटकं बंद कर. आता तुझ्या या खोट्या नाटकाला कांचन सुद्धा भाळणार नाही. अरुंधती आप्पांना म्हणत असते, तुम्ही शांत राहा, उगाच त्रास करून घेऊ नका. अनिरुद्ध तेथून जातो तर यश अरुंधतीला म्हणतो, आई तू आप्पांना घेऊन घरी जा, मी आणि अनिश स्टुडिओमध्ये जाऊन येतो. त्यानंतर अनिश आणि यश जात असतात त्यावेळी त्यांना अरुंधती आणि आप्पा दिसतात तर ते दोघे त्यांच्याकडे येतात. यश त्यांना विचारतो, तुम्ही इथे काय करताय? तर आप्पा म्हणतात, सकाळी घाईत निघालो होतो त्यामुळे नीटसं काही खाल्लं नव्हतं. अरुंधती म्हणाली, आप्पा चहा घेऊ आणि मग घरी जाऊ. त्यानंतर ते सगळे चहा घेत असतात त्यावेळी अरुंधतीला आप्पांवर हल्ला केलेला माणूस तेथे दिसतो. त्यावेळी अरुंधती यशला सांगते, हा तोच गुंड आहे ज्याने माझ्यावर आणि आप्पांवर हल्ला केला होता. त्या गुंडाच्या मागे यश आणि अनिश धावतात. त्या गुंडाला पकडल्यानंतर गुंड त्यांना सांगतो की मला हे सगळं संजना मॅडमने करायला सांगितलं होतं. तर अनिश त्याला म्हणतो, तू खरं बोलतोयस ना? तर तो गुंड म्हणतो, हो मी खरं बोलतोय. माझा नंबर भोसले साहेबांनी संजना मॅडमला दिला होता आणि त्यांनी डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट केला आणि एका म्हाताऱ्याला आणि बाईला धमकवायला सांगितलं होतं. तर यश त्याला म्हणतो, एका म्हाताऱ्यावर हात उचलायला तुला लाज नाही वाटली? तर तो गुंड म्हणतो, मला माफ करा, मला जाऊ द्या, मला जेवढं सांगितलं होतं तेवढंच मी केलं. तर यश म्हणतो, तुला असंच सोडणार नाही आम्ही, तुला आम्ही सांगेल ते करावं लागेल. तर तो गुंड म्हणतो, मी तुम्ही सांगाल ते करेल, पण मला मारू नका. इकडे घरी समृद्धीमध्ये आरोही आप्पा आणि कांचनला हळदीचं दूध देत असते त्यावेळी कांचन तिला म्हणत असते, आरोही तू स्वतःची काळजी घे. तर आरोही म्हणते, यश आणि अनघा आहेत ना माझी काळजी घ्यायला. तर आप्पा म्हणतात,
घरात इतके माणसं आहेत म्हणून चांगलं आहे, सगळे एकमेकांना धरून असतात. तर कांचन म्हणते सगळे एकमेकांना धरून होते हो, पण आता कोण टिकतंय आणि कोण नाही काय माहिती. घर तुटायची वेळ आली आता. आणि कांचन आरोहीला विचारते अनघा कुठे आहे? तर आरोही सांगते ती लवकर झोपायला गेलीये. जानकी खूप किरकिर करत होती आज. त्यावेळी अभि तेथे येतो तर आप्पा त्याला म्हणतात उद्या तुला कोर्टात यावं लागेल. माहिती आहे ना? तर अभि म्हणतो हो आप्पा माहिती आहे मला. आप्पा म्हणतात तू जे केलंयस ते योग्य आहे याची खात्री आहे ना तुला? म्हणजे जर तुझ्या मनाला ते पटत असेल तर माझ्यापासून नजर चोरू नकोस. डोळ्यात डोळे घालून बोल ना. अभि मी तुला दोष देत नाहीये. तुझ्या वडिलांनी तुला जे सांगितलं ते तू केलंस. पण एका गोष्टीचा कधी विचार केलायस का रे? तू डॉक्टर आहेस. तू जे सांगशील त्यावर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. तू देशील ते औषध घेतात. पण तू तुझ्या आजोबांना फसवलंयस असं म्हटल्यानंतर तुझे पेशंट्स तरी तुझ्यावर विश्वास ठेवतील का रे? अभि लहान मुलं जशी आपल्या आईवडिलांवर विश्वास ठेवून त्यांच्या हाताला धरून पावलं टाकतात ना, तसंच आईवडील म्हातारे झाले ना की खूप विश्वासाने ते मुलांचा आधार घेत असतात. मुलांनी जर मनात घेतलं ना तर ते म्हाताऱ्या आईवडिलांची काठी बनू शकतात किंवा तीच काठी त्यांच्या माथीही मारू शकतात. अभि अरे तुझ्यावर आणि अनिरुद्धवर विश्वास ठेवून मी त्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. पण तुम्ही मला या म्हातारपणामध्ये चांगलाच धडा शिकवलात. ठीक आहे हरकत नाही, निदान माझ्या अनुभवावरून तरी मी पुढच्या पिढीला सावध करून जाईन. तर कांचन म्हणते हो त्याला कशाला काही सांगताय, निर्लज्ज आहेत सगळे. अभि म्हणत असतो आजी असं नाहीये. तर कांचन म्हणते मग कसं आहे? तुझा बाप संजनाचं ऐकून वाटेल तसं वागतोय. पण अभि तू सुद्धा यांना फसवताना काहीच वाटलं नाही तुला? आप्पा म्हणतात जाऊ दे कांचन, जे झालं ते झालं. आणि ते अभिला म्हणतात तुमच्या मनाप्रमाणे या जागेवर टॉवर उभा राहील सुद्धा. तुम्ही आनंद सुद्धा साजरा कराल. पण माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, जी गोष्ट दुसऱ्यांना फसवून मिळवलेली असते ना ती फार काळ टिकत नसते. अभि तेथून जातो तर त्यावेळी यश आणि अनिश तेथे येतात. आप्पा विचारतात काय झालं पुढे? तर यश म्हणतो आप्पा आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलोय. आप्पा म्हणतात बरं केलंस. आरोही विचारते कोणाला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलात? तर कांचन सुद्धा म्हणत असते हो काय म्हणतोय हा? आप्पा म्हणतात काही नाही, मी तुला नंतर सांगेन. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात अरुंधती सांगत असते गेली 26 वर्ष अनिरुद्ध देशमुख सगळ्यांना फसवतोय. अनिरुद्ध म्हणत असतो ही बाई खोटं बोलतीये. त्यावेळी अभि तेथे येतो आणि तो जज साहेबांना सांगतो हे खरं आहे, मी आणि बाबांनी आप्पांना खोटं सांगून त्यांना फसवून त्या पेपर्सवरती सह्या करून घेतल्यात. हा प्लॅन संजना आणि बाबांचा होता. सगळं सत्य समोर आल्यामुळे कोर्ट संजना आणि अनिरुद्धला 1 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.